जातो मी, आज जातो. सर, पण काय वाटतं पहिली प्रतिक्रिया याच्यावर? सचिन अहिर अचानक कालपर्यंत ते प्रश्न मांडत होते ठाकरेंकडून. मला वाटत नाही असं असेल. त्यांनी अर्ज भरला असेल आणि शिवसेनेचे आमदार सदस्य कमी असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेचा पाठिंबा घेतला असेल असा मला अंदाज आहे माझा. त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री उपस्थित होते, उपमुख्यमंत्री उपस्थित, सगळेच उपस्थित होते. हो, आणि 2 वाजता पीसी मध्ये ते प्रवेश देखील जाहीर करणार आहेत. 2 वाजता पीसी घेऊन एकनाथ शिंदेबरोबर ते जाहीर करणार. दबाव असेल नाही दबाव कसा ते दबावाची काय सचिन अहिरांच्या बाबतीत शक्यता नाही आहे, पण माहीत नाही का असं झालं. दुसरी एक गोष्ट की अशा प्रकारे जर उपसभापतीपद दुसऱ्या गटाकडून घेतलं तर काय तांत्रिक अडचणी येऊ शकतात? ते जोपर्यंत ते पक्ष बदलत नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत तांत्रिक अडचण येईल. समोरचे पक्ष त्यांना पाठिंबा देतील. राष्ट्रवादी संदर्भात आहे माहिती मिळते त्यांचं शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 गट निर्माण एका गटाचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सोबत जायला पाहिजे, दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की एनडीए जायला पाहिजे. एनडीए सोबत जायचं. काय वाटतं आपल्याला? तुम्ही कधी शोध लावले आमच्यात 2 गट आहेत म्हणून? आमच्यात गट वगैरे काही नाही. पण एक भूमिका पक्षातल्या आमदारांची नेत्यांची आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. बऱ्याचशा आमदारांना भाजप आणि काँग्रेस आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. वडेट्टीवार असं म्हणाले सकाळी की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बोलणं झालेलं आहे. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. तुम्हाला यायला उशीर होतो असं त्यांनी चिंतेमध्ये तुम्हाला म्हणाले. तुम्हाला यायला उशीर होतो. माहित नाही. तुम्ही सचिन अहिरना प्रश्न विचारला पाहिजे ना. मी कसं ऑन बिहाफ ऑफ सचिन अहिर मी कसं उत्तर देऊ? त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. महाविकास आघाडीत असं का होतंय? पक्षामध्ये सक्षम नेते आहेत असं असून सुद्धा दुसऱ्या पक्षात का जात आहेत सगळे, विशेषतः एकनाथ काही कारण असतील, काही. तर सचिन अहिरांनी जो उपसभापती पदाचा फॉर्म भरलाय त्या संदर्भात थेट प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली नाही. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. खूप मोठ्या संख्येनं लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. तर नितेश राणे सध्या बोलतायत, थेट जाऊया.